हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। अकोल्यामध्ये बैठक तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांच्या सभा। केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून कोल्हापूरची निवडणूक लढवणार। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला सांगलीची जागा मिळणार, सूत्रांची माहिती। चर्चेनंतर जागा वाटपाचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार। वंचितला 4 ते 5 जागा द्यायला तयार। वंचितच्या मागण्यांची हायकमांड सोबत चर्चा करू, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कर्ज हमीच्या प्रस्तावात पंकजा मुंडेंच्या कारखान्याला स्थान नाही। 15 कारखान्यांना कर्ज, मात्र वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीतून डावललं। यवतमाळच्या दारव्हामध्ये भावना गवळींच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। संजय राठोडांच्या मतदारसंघात भावना गवळींचे पोस्टर्स। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर। भारती विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर सुनेत्रा पवारही वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावणार। आगामी लोकसभेसाठी राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरेंचा आज उत्तर मुंबई लोकसभा दौरा। मुंबईतील कार्यालयांना भेट देणार। अजित पवार गटाची आज आणि उद्या महत्त्वाची बैठक। नाशिक, दिंडोरीसह 17 मतदारसंघाचा बैठकीत आढावा घेणार। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या आणि परवा बैठक। लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात बैठकीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता। मुंबईत आज काँग्रेस कोर कमिटीची बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार। शिवसेना पक्षनिधी खात्यातून 50 कोटी काढण्याचा देसाईंवर आरोप। राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबियांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। आज दुपारी 1 वाजता एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। राजन साळवींसह त्यांच्या मुलाची आज चौकशी होणार। 13 मार्चला शरद पवारांची तोफ नाशिकच्या निफाडमध्ये धडाडणार। भाजप आणि छगन भुजबळ निशाणावर। दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांची विशेष नजर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दक्षिण भारत मिशन। मोदी आज तेलंगणा आणि ओडिशा दौऱ्यावर। 20,000 कोटींच्या योजनांचं उद्घाटन होणार। टॅक्सी भाडे 4 रुपयांनी वाढवण्याची शक्यता। संघटना आज भाडेवाढीचा प्रस्ताव देणार। राज्यात 17,000 पोलिसांच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात। मुंबईत 3,500 पोलिसांची पदभरती होणार। पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। दिवाळीत मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत निघणार। गोरेगावमधील 332 घरांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।